हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहे पिकल बॉल खेळायला. जिजू सोबत आणि दीदी पण आहे आणि बाकीचे तिकडे आहेत. तर तिकडे गेल्या बघा कोण कोण आहे. तर आज मज्जा येणार आहे. संडे फंडे. तर आता आम्ही सगळीकडे आलेलो आहेत पिकल बॉल खेळायला. जे अजून लोक येतात आहे, आम्ही तिघं जस्ट पुढे आलो आहेत. अजून बघा मेंबर्स कोण कोण आहेत. तुम्ही सगळे आला आहे एकदा. तर ही आहे लोकेशन. अरेना एक्स म्हणून हिंजवाडीच्या तिथं आहे. ते ग्रँड हाय स्ट्रीट मॉल आहे ना, हे आलं ग्रँड हाय स्ट्रीट मॉलच्या एकदम साईडलाच आहे. तुला येईन का खेळायला? मग आली कशाला? बस गाडीत. तुम्हाला येईन जिजू? मी पण फर्स्ट टाइम खेळत आहे, बघू. तुला येईन का? बर, आधी पळून दाखव. हे यूज तो मी थोडं लाडू खातो. भाई बेस्ट. सुख चरम सुख. कुछ भी. सो सरप्राईज मध्ये आलेले आहेत दीदी, प्रकाश दादा आणि जिजू. दीपक जिजू. दोघं वर्सेस हे दोघं आहेत. हा, आणि या दोघांना आम्ही कॅमेरामॅन म्हणून ठेवलंय. बिचारा माझा नवरा जैनझी नसून पण टीम जैनझी मध्ये खेळतोय. तर आधीची मॅच ऑफकोर्स आम्ही हारलेलो आहेत आणि ते जिंकलेत. ठीक आहे, नेक्स्ट मॅच बघू आता आम्ही. झालं आहे मस्त खेळून. खूप दमलो आहे. खेळलं तर थोडं पण तरी दमलो आहे. खूप दिवसानंतर खेळायचं आहे. मज्जा येते खूप जास्त. खूप 2000 years later. तर मला या दोघींना तर झोपेतून उठवलंय. ही आणि ही मम्मी. झोपू पण नाही दिलं, कारण हिला टोचवायचेत कान. ते जिजूने सांगितलं म्हणून. तर हे दोघं जिजूला बोलतात आहे. तिला जागाच नाही माहिती कुठं टोचवायचंय. काय काय करायला लागतं नवऱ्यासाठी. दुःख तर दिलंय, तुम्ही का तोंड घाण केलंय? काय चुकलं नाही वाटतं, खूप इझिली त्यांनी केलंय. हे कशामुळे येते विषय? रक्त का? रक्त कशामुळे येत आहे? येतच का थोडं? असं नाही कॉल करतो ना आपण त्याच्या निडाले येत नाही ना रक्त. 5 मिनिटांनी असं यायला नाही पाहिजे. येतात म्हण. थोडंसं ब्लड आलेलं चांगलं असतं, कारण आपण जे गन शॉट किंवा सोनाराकडून करतो ना, ते फटका बघतो तिथे. त्यावेळी काय होतं, रक्त न आल्यामुळे रक्त साकायचं एका ठिकाणी. तिथं हाड असतं ना, तिथं हाड नाही. नवऱ्यासाठी थोडं रक्त बहावलं चालतं. काय होतंय का तुला? काहीच नाही. घ्या अजून 2-4 मारून. बघा ती तुमच्यासाठी काय काय करते. ह्याला म्हणतात खरं प्रेम. आता तुम्ही पण करून घ्या पिअर्सिंग कुठेतरी. मी जिभेला करणार आहे. हा, खाताच येणार नाही थोडा दिवस.
आता नाही यायचं बोलतो पण नाही यायचा. तुला कसं वाटतंय? पक्का